वेलकरांच्या प्रकरणामध्ये एक वकील म्हणून आम्ही नेहमीच कोर्टात असतो, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी जाण्याचा तो काही योगायोग वगैरे नव्हता, ते कर्मधर्मच आहे आमचं। त्याच्यामध्ये चाकणकरांनी काय प्रेस घेतली मी बघितलेली नाहीये, परंतु तुम्ही जी काही माहिती दिली आहे त्याच्यामध्ये जे काही अश्लील व्हिडिओ आलेत असं सांगतात किंवा मानवी तस्करी आहे, तर कोर्टामध्ये सुद्धा पोलिसांनी पीसी मागताना म्हणजे पोलीस कस्टडी मागताना ह्या व्हिडिओचा संदर्भ दिला होता की बाबा त्यांच्या मोबाईलमध्ये आम्हाला व्हिडिओ सापडले, खूप काय काय घाण लिहिले, कमेंट्स आहेत किंवा चॅट आहे। परंतु ते ऐकून सुद्धा मेहरबान कोर्टाने तिथे त्यांना न्यायालयीन कोठडी दिली। आता चाकणकरांनी म्हणजे राज्य महिला आयोगाने जे काही आरोप केलेले आहेत किंवा जे काही अहवाल मांडलेला आहे तर त्यांना तो त्यांच्या अधिकारातनी त्यांनी तो पोलिसांना दिला असेल, पोलीस त्याच्यामध्ये तपास करतील खरंच मानव तस्करी झाली आहे का नाही आहे, आणि जे काही व्हिडिओ अश्लील आहेत त्याचे लक्षात घ्या। आपल्याला तपासामध्ये समोर येणं गरजेचं आहे, ते व्हिडिओ स्वतःहून आहेत का जबरदस्तीचे आहेत का धमक्या दिलेल्या आहेत, व्हॉटएव्हर जे काही असतील, पण जो काही तपास तो त्या घटनेचा तपास होत नाही तोपर्यंत त्याच्यावर मी एक ॲज अ वकील म्हणून, जरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रवक्ता असले तरी वकील म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाहीये। राज्य महिला आयोगाने निश्चितच त्यांच्याकडे जर काही तक्रार आली असेल तर ती पोलिसांकडे दिलीच असेल। बीडच्या एका संस्थेने तक्रार दिली होती आणि ज्या बीडच्या ज्या तक्रारदार आहेत त्याही राष्ट्रवादीच्या तिथल्या नेत्या असल्याचं म्हणलं जातं। बीडच्या म्हणजे तक्रार देणाऱ्या पण राष्ट्रवादीच्या नाही, मग ठीक आहे ना, की आता कसं आहे लोकशाहीमध्ये कुणालाही तक्रार किंवा आरोप करण्याचा किंवा काही म्हणणं मांडण्याचा जरी अधिकार असला तरी ते म्हणणं ते आरोप कायदेशीर आहे का नाही या गोष्टीचा आणि त्या प्रकरणाशी काही संबंध आहे की नाही हे सगळी कायदेशीर प्रक्रिया आहे, कायद्याने त्याचा तपास होईल आणि महायुती म्हणून मला खात्री आहे की हा तपास योग्य होईल, खरं असेल तसं घडलं असेल, तसे तक्रारदार असेल त्या तक्रारदाराने तक्रार केलेले तसे जर इव्हिडन्स असतील तर त्यांना शिक्षा होईल आणि जर खोटं असेल तर लोकांच्या समोर येईल। परंतु हा सगळा तपासाचा भाग आहे, काय नुसते आरोप किंवा नुसत्या तक्रारी घेऊन हे नाहीये। आता राज्य महिला आयोगांच्याकडे जर तशी तक्रार आली असेल तर ते क्रमप्राप्त आहे त्यांना पोलिसांकडे देण्याचा। बाकी वेळी राज्य महिला आयोग इतकं तत्पर दिसत नाही, लगेच 2 दिवसात अहवाल येतो आणि तो मांडला जात नाही, आणि या प्रकरणात मात्र लगेच 2 दिवसातला अहवाल येतात। त्याच्यातले जे बाकी आरोपी आहेत त्यांचे मोबाईल अजून चेक केले आहे नाही आले हे स्पष्ट झाले नाही, मात्र प्रांजल खेवलकरांचाच मोबाईल चेक केला आहे। 10 मोबाईल त्या ठिकाणी सापडले होते, तर 10 मोबाईलमधली सगळी चौकशी होणं गरजेची आहे, मात्र एकच मोबाईल चेक केला आणि त्याचाच सगळा अहवाल समोर। मी तेव्हाही सांगितलं होतं की पोलिसांनी सत्ता कोणाची असो पोलिसांनी तपास पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत करणं गरजेचं आहे। जर पोलिसांनी तो तपास केला नाही आणि समजा सत्ताधारींना घाबरून किंवा सत्ताधाऱ्यांच्या अंडरमध्ये केला त्याचे परिणाम पोलिसांना भोगावे लागतात। त्याच्यामुळे राजकारण सत्ता या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता खरंच त्या महिलांवर अत्याचार झालाय का, खरंच त्यांचा लैंगिक शोषण झाले का हा तपास होणं गरजेचं आहे आणि त्याचं काम पोलिसांचं आहे। जर तसं झालं नसेल तर मग लोकांचा पोलिसांवरचा विश्वास जातो आणि ते नाही जायला पाहिजे। ॲज अ जे संविधान आहे जो कायदा आहे, म्हणजे तुम्ही सांगताय की एकाचाच मोबाईल चेक केला दुसऱ्याचे केले नाहीत, तर हा प्रश्नचिन्ह असल्यामुळे विरोधकांना संधी मिळते। जे काही मोबाईल तुमच्या हातात आहे त्यांचे वैयक्तिक चॅट असतील, मी म्हणते त्याच्यामध्ये जर एखादी युवती असती तक्रारदार करणारी तर ती समोर आली पाहिजे ना, आपल्याला ती तक्रार आली पाहिजे। जरी कुणी तक्रार केली तरी म्हणजे ती खरी होते अशी नाही, त्याचा तपास केला जातो आणि त्या तपासातलं तथ्य बाहेर येतं। त्याच्यामुळे जो काही प्रेस कॉन्फरन्स घेतली असेल त्यांनी ते सगळे पुरावे ते तक्रारदार पोलिसांकडे द्यावे, पोलिसांनी त्याचा तपास करावा आणि मग त्याच्यापुढे कारवाई होईल का नाही हे पोलीस आपल्याला सांगू शकतील। ह्या जेव्हा ही तक्रार समोर आली होती तेव्हा याची सगळी चौकशी करून अहवाल आम्हाला द्यावा अशी मागणी राज्य महिला आयोगाने केली होती आणि त्याच्यावर ट्विट केलं होतं रोहिणी खडसे यांनी की हे सगळं आहे तसं स्क्रिप्टेड दिसतंय, आणि पुन्हा एकदा त्यांनी आरोप केला होता की हे सगळं ट्रॅप आहे आमच्या बाबत। एक लक्षात घ्या, ज्यांच्यावर ही गोष्ट जर घडत असेल तर ती लोक ती बोलणारच। आता विषय राहिला की राज्य महिला आयोगाला अहवाल द्यायचा, NDPSचा तपासाचा अहवाल राज्य महिला आयोगाला देण्याची कायद्यात तरतूदच नाहीये। राज्य महिला आयोग कशावर काम करतं, जे महिलांवर शोषण अत्याचार ते त्यांची ह्याच्यामध्ये होतं, पण महिलांची तक्रार ती तक्रारदार पाहिजे ना। तिथेच जर एखादी कुठली दुसरी महिला येत असेल पक्षाची तर थोडं संशयाचं मलाच नाही सगळ्यांनाच होणार आहे। मला वाटतं का हा ट्रॅप आहे? मी एकंदरीत जे कोर्टामध्ये ज्या काही गोष्टी पाहिल्या आणि जे काही पोलिसांच्या त्रुटी होत्या त्याच्यावरनं तर हे मानायला म्हणजे वकील म्हणून माझं स्पष्ट मत आहे की हे मॅन्युप्युलेट केलेलं दिसतंय। पण तरी आता ही जी काही नवीन स्फोट करतायत किंवा जे सांगतायत तर ते व्हिडिओ जे पोलिसांनी सांगितलं होते ते व्हिडिओ आता कुणाच्याही पर्सनल आयुष्यामध्ये कसेही असू शकतात।
पण त्यांचं म्हणणं आहे मोबाईलमध्ये एक हिडन फोल्डर होतं आणि त्या फोल्डरमध्ये 200हून अधिक अश्लील भाषेत वापरणारे आणि ब्रुटल असलेले सगळे व्हिडिओज आहेत. ठीक आहे, हिडन फोल्डर होतं. मोबाईल कोणाचा आहे? कशासाठी तुम्ही ताब्यात घेतला होता? हां, मग आता ते हिडन असो नाही तर ओपनली असो, मोबाईलमध्ये प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल चॅट असतातच. मोबाईलच्या व्हिडिओ कॉन्फरन्सनीच जे काही अत्याचार करणं किंवा ब्लॅकमेलिंग करणं किंवा व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून शोषण करणं, ह्या अशा अनेक गोष्टी घडतात. पण ज्यांचं शोषण झालंय त्यांनी कुणीतरी सांगायला पाहिजे ना, हो आमचं शोषण झालंय. ती जर तशी तक्रार असेल तर खेवलकरांवर कायदेशीर कारवाई निश्चित होईल. संस्थेनेच तक्रार दिली, त्याच्यानंतर संस्थेने केली. जिच्यावर घडले म्हणजे जिची तक्रार ॲक्यूजची तक्रार पाहिजे, ती तक्रार जर असेल तर त्याच्यामध्ये निश्चित खेवलकर सारखे जर असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण जर तशी तक्रार नसेल आणि जर त्या हिडन फोल्डरवरनं एवढं आपण हे करणार असेल तर एवढं मला नाही वाटत की त्यांना त्याच्यामध्ये काही शिक्षा वगैरे होत नाही. हे एवढंच आहे की त्यांची काय बदनामी व्हायची किंवा ज्या प्रोसेसमध्ये जायचं तेवढं ते करावंच लागणार जर आरोप होत असतील तर. परंतु जे काही राज्य आयोगाकडे तक्रार आली असेल तर त्यांनी ते पोलिसांकडे देऊन कायदेशीर कारवाई पोलिसांनी त्या करावी. पण पोलिसांनी ऑलरेडी कोर्टात सांगितलेलं आहे की हे व्हिडिओ आहेत, हे मी स्वतः कानाने आर्ग्युमेंट ऐकलेले. तेव्हा आरोपीच्या वकिलांचंही म्हणणं होतं की आमच्या ह्याच्यात काय फोटो त्यांनी व्हिडिओ आहेत, पोलिसांना काय करायचंय, माझ्याकडे कोकेन आहे का नाही हे सांगा, तुम्ही अरेस्ट कशासाठी केलेले. त्याच्यामुळे जर कोणाला कुणामध्ये मॅन्युप्युलेट करत असेल तर ते टिकत नाही आणि जर खरं असेल तर ते लपत नाही कायद्याने. त्याचे सगळं कायदा फार त्या वयाने सक्षम आणि त्या गोष्टींनी आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तपासामध्ये पुढे आपल्याला निष्पन्न होतील. यात पहिल्या दिवसापासून राजकारण होते असे सगळे आरोप केले जात आहेत आणि रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांचा वाद वैष्णवी हगवणे प्रकरणापासून आपण बघतच आहोत. तुम्ही त्याच्या साक्षीदार होते. तुम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणात बाळाला परत आणण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. ते दोघींचं राजकारण पर्सनल कुठेतरी हे सगळं जाताना दिसतं. माझं असं म्हणणं आहे की राजकारणात तुम्ही जेव्हा खुर्चीवर बसता तेव्हा तुम्हाला पर्सनल विरोधक या गोष्टी ठेवता कामा नये. ठीक आहे, राजकारणात आरोप प्रत्यारोप होत राहतात, परंतु जेव्हा संविधानिक खुर्चीवर आपण बसलेलो आहोत, जिथे न्यायाची भूमिका लोकांमध्ये रुजलेली असते, तर तिथं न्यायिक पद्धतीनेच काम व्हावं. जर तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचं पर्सनल आणलं तर त्या खुर्चीलाही अर्थ राहत नाही आणि आपल्या पदालाही अर्थ राहत नाही. तेव्हा रोहिणी खडसेंनी बरेच आरोप केले होते रुपाली चाकणकरांवर, राज्य महिला आयोगावर आरोप केले होते. त्यांचा राजीनामा मागण्यापासूनचे सगळे आरोप होते. त्याचाच वचपा कुठेतरी काढण्याचा प्रयत्न सुरू आहे असं वाटतं. आता हे रोहिणी खडसे जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील आणि त्यांनी हे सांगितलं पाहिजे की त्यांच्या नवऱ्यावर जर हे आरोप होत असतील तर साहजिकच आहे. मी तुम्हाला सांगते की या राजकारणामध्ये आरोप प्रत्येक एकमेकांवर होतात, परंतु राजकारणाची पातळी खरंच एवढी खाली गेली नाही पाहिजे. ही प्रत्येक राजकारण्यांची, मग ती सत्ताधारी असो किंवा ही राजकारण करतायत असं वाटतं का? पर्सनल राजकारण आणि पर्सनल वचपा आणत असतील तर आणू नये. आता रोहिणी खडसे यांच्या जी नवऱ्यावर केस झालेली आहे त्याच्या संदर्भात रोहिणी खडसे स्वतः वकील आहेत, त्याच्यामुळे त्याही कोर्टात आल्या होत्या. त्यांनाही या सगळ्या बाजू माहिती आहेत म्हणून तर त्या तिथे बोलतायत. आता राहिला पर्सनल वाद, तर पर्सनल वाद आणून शेवटी ह्या दोघींचं हसू होणार आहे. ज्याचा गैरवापर करतात त्यांचं जास्त हसू होणार आहे. त्याच्यामुळे मला वाटतं हे कुठेतरी आणू नये त्यांनी या पद्धतीने, आणि जे काही खरं आहे ते कायद्याच्या चौकटीत तपास करून जनतेच्या समोर आणावं. त्यांनी SITची मागणी केली आहे. या सगळ्या प्रकरणात SITची चौकशी व्हावी, एका व्हिडिओची चौकशी व्हावी, व्हिडिओसोबत जेवढे फोटो आहेत, नग्न मुलींचे फोटोज आहेत, याची सगळ्याची चौकशीची मागणी केली. SIT लावा नाही तर अजून काहीतरी लावा, निश्चित त्याचे तपास झाला पाहिजे. पण ज्यांचा नग्न व्हिडिओ आहे, ज्या महिलेचा, तिचं स्वातंत्र्य तुम्ही हिरवून घेऊ शकत नाही ना. तिचे व्हिडिओ तुम्ही व्हायरल नाही ना करू शकत. म्हणजे जे काही व्हिडिओ आहे, मी काय ते व्हिडिओ बघितलेले नाही आहेत, पण ते बळजबरीने असते किंवा प्रेशरमध्ये असते तर त्यांनी तक्रार केली असती. आता ते त्यांच्या स्वातंत्र्याच्या ह्यानी त्यांनी एन्जॉय नाही केलं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने ती SITला हे करणार आहे? म्हणजे का आपलं जे गृह खातं आहे, पोलीस यंत्रणा आहे, ही कधी तक्रारीवरनं कामकाज करते आणि ती तक्रार खरी आहे का खोटी ही सक्षम अधिकारी बघत असतो. तर त्या पद्धतीने कामकाज झालं पाहिजे, या मताशी मी सहमत आहे. शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा, हा सगळा ठरवून केलेला ट्रॅप आहे असं वाटतंय का? मी आत्ता याच्यावर सांगू शकत नाही. थोडाशी यातली माहिती घेऊन जर जी कोण पीडिता आहे तिने खरंच तक्रार केली की नाही हे बघून मग मी नक्की तुम्हाला याच्यावर ठाम मत सांगेल की हा ट्रॅप आहे का, एकमेकींचे उनीधुनी काढण्याचा प्रकार आहे का काय. कारण का ज्या नग्न महिला शकतात एकमेकींच्या, हा म्हणजे तसं दिसतंय ना. मला काय म्हणायचं, नग्न जर व्हिडिओ आहे तर त्या महिलांनी कसं काय दिला तो व्हिडिओ?
जसं कोंडव्यामध्ये घरात तो कोण डिलिव्हरी बॉय येऊन बलात्कार करून गेला आणि तो मित्र निघाला. आता जर हे संमतीचे व्हिडिओ असतील तर म्हणजे मला वाटतं आपण आपल्या यंत्रणेचा चुकीचा वापर होतोय किंवा त्यांचा वेळ. तर आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज.